आणि म्हणून माझ्या सारंगपासून लांब राहायचं, कळलं का? निघ आता. पण दुसरीकडे तारा गाणे ऐकत असते आणि ताराला सोमचा चेहरा आठवत असतो. तारा सोमच्या प्रेमात पडलेली असते, खूपच खुश असते. तेवढ्यात तिथे भैरवी येते. भैरवी तिच्या कानातले हेडफोन काढते आणि फेकून देते आणि म्हणते, काय चाललंय? तेव्हा तारा म्हणते, अगं मम्मा, मी रियाज करत होते. भैरवी म्हणते, हा रियाज होता? रियाज करत होती? कोणाला मूर्ख बनवतेस? अगं तारा, अगं माझी झोप उडाली आहे, माझी तहान भूक हरवली आहे आणि तुला अशा परिस्थितीत चेहऱ्यावर हसू कसं येतं ग? तारा म्हणते, अगं मम्मा, आपण काही करू शकतो का? त्या जगन्नाथने त्या मेंढोळे कुटुंबाला पण सोडलं नाही आपण तर. तेव्हा भैरवी म्हणते, आपण वजे आहोत, वजे, आणि मी भैरवी वजे, आणि हे माझं साम्राज्य आहे. मी माझ्या कष्टाने, मेहनतीने आणि माझ्या कर्तृत्वाने उभं केलं आहे. अगं तारा, तुला माहित पण नाहीये, हे सगळं उभं करताना तुला कल्पना सुद्धा नाहीये ग. कुठल्या कुठल्या गोष्टीचं बलिदान दिलं. साम, दंड, भेद, सगळं सगळं वापरलंय मी. सगळं वापरून आज मी इथवर आलीये. जोपर्यंत नभात चंद्र सूर्य राहतील ना तारा, तोपर्यंत या वजे घराचं नाव राहील आणि ते तुला पुढे न्यायचंय. कोण कुठला जगन्नाथ येतो आणि मला धमकावून जातो? मला? भैरवी मोठ्या मोठ्याने हसत असते. नाही रे जगन्नाथ, नाही रे, ते इतकं सोपं नाहीये, इतकं सोपं नाहीये. भैरवी खूपच चिडलेली असते. तर इकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत असतात. चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणतो, तिलोत्तमा, हे बघ, सारंगच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे तू अपसेट आहेस, पण त्याचा राग तू सावलीवर काढू नकोस. तिचा यामध्ये काहीच दोष नाही. आणि जेवढं मी तुला ओळखतो तिलोत्तमा, तुलाही माणसाची चांगलीच पारख आहे. तू फक्त एकदा सावलीवर विश्वास ठेवून बघ. माझी खात्री आहे तुझा